नम्र विनंती, कृपया आपापले भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल्स आणि लहान मुले बंद करून ठेवावीत किंवा सायलेंट मोडवर टाकावेत. धन्यवाद. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बाल्टिमोर मराठी मंडळ आणि वाव आर्ट्स क्रिएशन सहर्ष सादर करीत आहे एक अंकी धमाकेदार नाटक आटपाट नगर, बळी आणि राजा. आटपाट नगर, बळी आणि राजा. लेखक दिग्दर्शक गिरीश परब, निर्माती रश्मी देशपांडे रथ, संगीत संयोजन ऐश्वर्या मोरे. पात्र परिचय प्रधानजी प्रसाद ठाकूर, सूत्रधार गिरीश परब, राजा राहुल भावे, नर्तकी अमृता कुमार, शेतकरी स्त्री पूर्वा दुबळे केसरकर, अधिकारी अरुंधती सरपटवारी, मिसेस वाघमुगी सविता जैन, विशेष सहाय्य पूजा नाईक, आशिष पाटील, भावना परब, शुभांगी काजळे, लीना खेरकर. बाल्टिमोर मराठी मंडळ आणि वाव आर्ट्स क्रिएशन सहर्ष सादर करीत आहे गिरीश परब लिखित दिग्दर्शित, रश्मी देशपांडे रथ निर्मित एक अंकी धमाकेदार नाटक आटपाट नगर, बळी आणि राजा. समजता काय तुम्ही स्वतःला? हो, सर्जिकल स्ट्राईक म्हणजे चेष्टा वाटली की काय? लग्नाचा व्हिडिओ आहे का तो शेअर करायला? पुरावे कसले मागतात? ठेवा फोन. लोक म्हणजे नमस्कार मंडळी. वहिनी नमस्कार. दिवाळीचा फराळ झाला ना? नाही? प्रयत्न करा. काका नमस्कार. काय कसं काय? हो हो, आलं लक्षात. तेव्हा नमनाला घडावर तेल न ओतता मी थेट मुद्द्याकडे वळलो. तर हे आपला आटपाट नगर म्हणजे आमचा झेंडू देश. तो कुठे आहे? तो भूगोलातला नकाशा पुन्हा एकदा नीट निरखून पाहिलात ना की आपोआप सापडेल तुम्हाला आमचा अत्याधुनिक, औद्योगिक, विकसनशील आणि प्रगत झेंडू. मी कोण? अहो, मी त्यातलाच एक कॉमन मॅन, म्हणजे आम आदमी. म्हणजे आपण क्रिकेटवीर, राजकारणी, फिल्म स्टार किंवा उद्योगपती यापैकी कुणी एक नसलो ना की असतो ते कॉमन मॅन. काय म्हणाला? झेंडू हे नाव अनकॉमन वाटतं. हो बरोबर आहेच मुळी, पण म्हणतात ना बाल अड्डा, स्त्री इच्छा आणि राजाज्ञा यापुढे कुणाचा काय टीका? थोरल्या महाराजांनी म्हटलं झेंडू तर मग झेंडूच. आणि हा आमचा झेंडूचा राज दरबार. तर सध्या आमचे सध्याचे महाराज नेहमीप्रमाणे कुठल्याच्या परदेश दौऱ्यावर गेले आणि ते झोपले, म्हणजे घोरत पडले ना ते आमचे प्रधानजी. तर पुन्हा एकदा उशिरा आलेल्या मंडळींसाठी मी एक सामान्य नागरिक, म्हणाल तर सूत्रधार, नाहीतर गेला बाजार मालदार चोपदार. होशियार, जनता जनार्दन भक्षक, अन्याय रक्षक, श्वान सेवक, स्त्री शिकारी, वाईफाई धारी, सबसे बड़ा झंडू, सम्राट राजाधिराज आई रहील बा.
पळून गेला बदमाश. प्रधानजी, हट. प्रधानजी, प्रधानजी, काय चाललंय आमच्या राज्यात? सगळं काही आलबेल आहे. झोपू दे ना बे, काय त्रास आहे? प्रधानजी, तुम्ही आमच्याच सर्व इथे दिवसा डब्यात झोपा काढताय आणि आम्हालाच बोलताय काय त्रास आहे? मनाची लाज नाही तर निदान सणाची. क्षमा असावी महाराज, पण तनाची नाही जनाची. तेच हो, जनाची. पीपल्सची लाज बाळगा. अहो, तुमच्या गोण्याचा आवाज सगळ्या दरबारात एकसारखा घुमतो आहे. ही काय शेजारच्या भारत देशाची संसद आहे का झोपा काढायला? महाराज, संसद नाही सत्संग म्हणायचं असेल आपल्याला. संसद काय, सत्संग काय, झोपाच काढायच्या ना. इट्स सेम थिंग. मग ही काय भारत देशाची पार्लमेंट आहे का झोपा काढायला? हा जगातील एका आधुनिक महाराष्ट्र झेंडू देशाचा दरबार आहे. महाराज, महान राष्ट्र झेंडू म्हणायचं असेल आपल्याला. महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे भारत देशात. तेच ते महाराष्ट्र, महान राष्ट्र सारखंच आहे. तुम्ही इथे बसून दिसल्या झोपा काढा, नाही तर आमच्या चुका काढा. उगीच विषय बदलू नका. दरबारात झोपा काढीत होता ते सांगा. तुमचे वागणे म्हणजे अतिशहाणा त्याचा घोडा निघाला. महाराज, बैल. प्रधानजी, तुम्ही आपला बैल बोलताय? शेमस. छे महाराज, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण आहे. हे सांगत होतो मी आपल्याला. तुम्ही पुन्हा मध्ये मध्ये आपला गाढवता म्हणताय. अहो, घोडा काय, गाढव काय आणि बैल काय, सगळे एकाच जातीचे प्राणी. ऑल एनिमल्स विथ 4 legs and 1 beak. अहो, टेल. नाव यू टेल. क्षमा करा महाराज, थोडस विषयांतर झालं. पण अंमळ पापण्या थोडा जड झाल्या होत्या. पण मी जागाच होतो महाराज. हो का? हो महाराज, आपला आणि आपल्या झेंडूचा म्हणजे आपल्या महान राष्ट्र झेंडूचाच विचार करत होतो मी. असं होय? हो महाराज, आपला आणि आपल्या महाराष्ट्र झेंडूचा नाव लौकिक मान मराठा कसा वाढेल याची चिंता मला 12 महिने 24/7 लागलेली असते महाराज. आपल्या राज्याचा विकास कसा होईल या विवंचनेत महाराज मला झोप लागत नाही. अहो, काय बोलताय? इथे छान घोरत पडला होता की. आणि विवंचना कसली? कॉफी विथ किंग कार्यक्रमात झेंडूच्या 70व्या स्वातंत्र्य दिनी आमच्या मन की बात मध्ये आम्ही स्वतः जनतेला सांगितले आहे, जुने दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. अच्छे दिन आएंगे. त्यामुळे ते दिवसा डोळ्यात झोपा काढायचे कारणच नाही. तेही आमच्या दरबारात आमच्याच सिंहासनावर बसून. अगदी बरोबर महाराज, एकदम अगदी बरोबर. आपल्या बतावणी बाण आपल्या मन की बात मध्ये सांगितल्याप्रमाणे मेकिंग झेंडू कार्यक्रम अगदी जोरात सुरू आहे महाराज. आता लवकरच अपेक्षा, पूर्ती, विकास येणार म्हणजे होणार. आणि जिथे कुठे चांगले दिवस आले नाही तिथे आपण जातीने घालू लक्ष. प्रधानजी, काय चावटपणा चालवलाय? तुमचं बोलणं म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून आयटम सॉन्ग म्हणतात ना, तसला प्रकार आहे. महाराज, बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी म्हण आहे. तमाशा काय, आयटम सॉन्ग काय, सेम आहे. दोन्हीत सारखंच दर्शन मांडायचं आहे. दर्शन? कसलं दर्शन? अहो, दर्शन, प्रदर्शन, नृत्य प्रदर्शन. तेव्हा चावटपणा पुढे आणि आमच्या प्रश्नाची आधी उत्तर द्या. झोपा का काढीत होता? क्षमा असावी महाराज, पण इथे एकच खुर्ची आय मीन सिंहासन असल्यामुळे आमचा नाईलाज झाला. छान. आता आणखी नवीन जबाब सांगा. आम्ही 1.5-2 महिने परदेश दौऱ्यावर काय गेलो, तुम्ही आमचा सगळा दरबार मोडीत काढला. आमचे उद्या ध्यान जरा दूर झाले तर तुम्ही आमचे कपडे भिडून द्याल. अरे वा 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 महाराज, आपल्या बोलण्यातून एक उत्तम कल्पना सुचली. आपण तुमच्या कपड्यांचा लिलाव करू. त्यामुळे आपल्या राज्याच्या खजिन्यात आणखी भर पडेल. तुमच्यामुळे हद्द झाली आता.
क्षमा करा महाराज, पण मध्यंतरी आपणच नाही का, आपले मंत्री नेहमी गैरहजरच असतात आणि एवी तेवी आपण परदेश दौऱ्यावरच असतात. त्यामुळे दरबारातली सगळी आसनं वराडी आणि घोडे कंपनीला त्याचं फरमान काढलं. बोबला ते टाळला. बोमला त्याच्या आईला. महाराज, आपल्या तोंडी असे उद्गार शोभत नाही. आपण राजभाषेचा वापर करावा. प्रधानजी, महाराज कोण आहे? आम्ही का तुम्ही? आपण महाराज. मग आम्ही बोलू ती राजभाषा. पण आम्हाला आधी हे सांगा की आमच्या आगमनाची घोषणा कोण देत होता? घोषणा देत होता की कोणाच्या आईबाप उत्तर देत होता? आई राहील काय, बाज राहील काय, एक शब्द नीट बोंबा नसेल तर शपथ. कुठून शोधून आणला हा हत्तीवरचा शहाणा चौकदा? बदमाश पळून गेला नाही तर चांगला चोप दिला असता त्याला. हत्तीवरचा नाही, उंटावरचा शाळा म्हणायचा असेल आपल्याला महाराज. शिकेल हळूहळू बिचारा, नाही आहे म्हणून. आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा त्या गाढवाला शिकवा. अहो, हत्ती काय, उंट काय आणि जिराफ काय, सगळे सारखेच. ऑल टॉल एनिमल्स विथ 4 legs and 1 beak. टेल. हट. नेक. शट. अहो महाराज, अहो 1 beak tongue. आता तुमची जीभ चालवा आणि मला सांगा की नया आहे बा म्हणजे? नया आहे म्हणजे तो नवीन आहे महाराज. ही इज न्यू. अहो, मग असं समजेल अशा सोप्या मराठीत बोला की. आणि मला सांगा, ही असली नामी घोषणा लिहायची अक्कल कोणाची? आपल्या प्रधानजींची. आपण परदेश दौऱ्यावर असताना आम्हीच बदलून घेतली जुनी घोषणा आपल्याला सरप्राईज द्यायला. आपल्याला आवडली महाराज. आवडली ना? खूप आवडली. काय तर म्हणे जनता जनार्दन भक्ष आणि काय श्वानसेवक. कहर म्हणजे अन्याय रक्षक आणि स्त्री शिकारी. अरे 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 अरे, काय भांग प्याला होता की दारू डोसली होती? बोला ते उत्तर. महाराज, जनता जनार्दन सेवक, श्वान प्रेमी, अन्याय भक्ष आणि स्त्री रक्षक असं सुचवलं होतं. शब्द उलट सुलट जोडले गेले भाऊ. जोडले, तोडले म्हणा. तोडलं पाहिजे एकेकाला. आणि कडेलोट म्हणजे काय तर सर्वात मोठा झंडू समोर येईल तर कडेलोट केला असतं त्याला. सर्वश्रेष्ठ झेंडू सम्राट सुचवलं होतं महाराज. मात्र चुकवल्यामुळे अनर्थ झाला. मात्र अनर्थ आपल्याला जमेल तेवढ्याच गोष्टी लुडबुड करावी प्रधानजी. क्षमा असावी महाराज, पण आम्ही फक्त सुचवली. लिहिली कोणी दुसऱ्यानेच आहे. उत्तम. तुम्ही ते दरबारात झोपा काढा, मग दुसरे गावला कोणी केली असली खोगीर भरती? ते मात्र आपण विचारू नका महाराज. आपण विचारू नये आणि आम्ही सांगू नये. असं का? कोण आहे बरी थोर विभूती? असू दे, जाऊ द्या महाराज. का उगीच? अरे वा, कोण आहे? कोण? देवेंद्र? छे छे महाराज, देवेंद्र तिकडे महाराष्ट्रात. मग नरेंद्र? छे महाराज, नरेंद्र तिकडे दिल्ली. मग काय साक्षात इंद्र? हो महाराज, देवादिदेव तिकडे स्वर्गात. इंद्र नाही, देवेंद्र नाही, नरेंद्र नाही, मग आहेत कोण हे टिकोजीराव? आपले राजकवी. राजकवी? आपल्या दरबारात कधीपासून आलेत राजकवी? आणि त्यांना कोणी घेऊन घेतलंय? आमच्या प्रिय बाई साहेबांनी. काय? म्हणजे आपल्या प्रिय राणी साहेबांनी. प्रधानजी, काय बोलताय तुम्ही? प्रेमळ काय, प्रिय काय, सारखं आपलं उचललं नाक आणि लावलं कपाळाला. कपाळ आमचं. अहो महाराज, आमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या. आणि उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी म्हणे. अहो, मग तुमची म्हण जाऊ द्या डोंबल्या. मला हे राजकवी कोणते सांगा. आम्हीच झेंडूश्री का झेंडूभूषण दिलेले कोणी साहित्यिक नाही ना? नाही तर उद्या पुरस्कार परत करायला मोकळे. त्याहीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे झेंडूपीठ का झेंडूरत्न? तिचे महाराज, त्याहूनही श्रेष्ठ तुमच्या ससुरजींचे अपत्य रत्न. बोमला चुकी व्हायला. म्हणजे घरचे झाले थोडे आणि सासऱ्याने धाडले मांजर. महाराज, मांजर अडवलीत ना वाट मांजरीसारखी. तुम्ही काही बोलू नका प्रधानजी. अहो महाराज, मांजर बरोबर आहे हे सांगत होतो मी आपल्याला. छे छे प्रधानजी, या तुमच्या स्वतःच्या गलथानपणामुळे
माझे डोके पार उठून गेले आहेत. चिंताच नको युवर हायनेस. तुमच्या कुठच्याही डोकेदुखीवर जागली उपाय आमच्याकडे. असं का? हो महाराज. कोण आलं तिकडे? प्रधानजी, महाराज कोण आहे? आम्ही का तुम्ही? आपण महाराज. कोण आहे तिकडे? बाई, होऊन जाऊ द्या. तेवढे न करणं मी काही हा नाही. यामुळे तुमचं नाही पण माझे बाळ वाचतील. आलं लक्षात महाराज. बाई डान्स बदला. थांबा बाई, हे घ्या. Jumbo bomb.
कुणा दुसऱ्या देशात उठली असेल. झेंडू देशात नाही प्रधानजी. पॉइंट नोटेड युअर हायनेस. बाई डान्स बदला. ते परदेशात शिकून आलात ना ती, ते नृत्य सादर करा. आता 12 नाही 3 तर आवाज तुम्ही आमचे. कोणालाही बिनबोबट दरबारात बोलावून काहीही धंदा सुरू केला तुम्ही. अहो हा दरबार आहे की राणी साहेबांना हे सगळं समजले तर तुमच्या आधी आमचा जीव घेतील द्या. अहो महाराज, हा करमणुकीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, केवळ श्रम परिहार करण्यासाठी. आणि आपण चिंता करू नका, राणी साहेबांना आम्ही स्वतः साईला येऊ आणि समजावून देऊ. अहो बडे बडे देश में ऐसे करमणुकीचे कार्यक्रम होते रहते हैं महाराज. अहो प्रधानजी, पण आमचा एक क्लास आहे. महान झेंडू देशाचे महाराज आहोत आम्ही. महाराज, या बाई आपल्याच दरबाराचा स्टाफ आहे. आपल्या वाणिज्य आणि अर्थ विभागात अधिकारी पदावर असूनही बाईंनी आपली कला जपली आहे. आपणच मंजूर केलेल्या खर्चातून बाईंचा कला मंडळ नुकतीच बँकॉकवारी करून तो महाचा नृत्य प्रकार शिकून आलाय. अहो हळू बोला, हळू बोला. असल्या गोष्टींचा मोठ्याने ठणाणा कसा करताय? तुमच्या असल्या हलगर्जीपणामुळे एक दिवस आमच्या सिंहासन येईल धोक्यात. महाराज, माझे नृत्य आवडले नाही का आपल्याला? मी काही दुसरं सादर करू का? ग्रुप डान्स करू का? खरं तर आमच्या डिपार्टमेंटला आपले आभार मानायचे आहे. आपण भरघोस अनुदान दिले नसते तर आमचे मंडळ विदेशात जाऊन वेगवेगळे नृत्य प्रकार शिकून शकले नसते. आपण नृत्य आणि गाणे सुरू केल्यापासून मंडळाची केवढी प्रगती झाली आहे काय सांगू. पूर्वी एक क्लास दिवसाला एकच फाईल पूर्ण करायचा, पण आता दिवसाला 1.27% फाईल पूर्ण करतो. म्हणजे सरळ सरळ 27% प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. महाराज, आमची की नाही एक विनंती आहे आपल्याला. पुढील वर्षी ना आमचा युरोप दौरा मंजूर करावा. म्हणजे तिकडे आम्ही कंटेम्पररी, जॅझ, लॉक, पॉप, लिंडी हॉप आणि साल्सा सारखे नृत्य प्रकार शिकू शकू. साल्सा साल काढली पाहिजे की त्याची. आणि कोणी शोधून काढली 27% वाढ. प्रत्येक स्टाफ मेंबरने दिवसाला किमान 5 ते 6 फायली पूर्ण करायला हव्यात. तेव्हा कुठे त्या वर्षानुवर्ष धुळकात पडलेल्या फायलींचा निपटारा होईल. कसले लॉक पॉप आणि कंटेम्पररी तुम्हा सर्वांना टेम्पररी करून ठेवले पाहिजे. नॉनसेन्स. महाराज इज इन डीप थॉट्स. पाहिलं, त्यांना जनतेची चिंता सतावते. तुम्ही निघाल. काय रे टोंग्या, इथे का जत्रा भरवली काय? प्रवेशवर सोडून आला. अरे गाडी साहेब, पुन्हा पळून गेला बदमाश. महाराज, मी काय म्हणत होतो, आपलं ते आपलं. मी काही बोलू नका प्रधानजी. या तुमच्या असल्या उद्योगाला वेळ लावाल तुम्ही आम्हाला. आमची खरी चिंता तर वेगळीच आहे. नाही म्हणजे आमच्या समस्येवर तुमच्याकडे काही उपाय असेल असं वाटत नाही. आपण फक्त आदेश करावा महाराज. प्रधानजी, तुम्हाला आमचा लिंबूलँड देशाचा दौरा आठवतो? महाराज, आपण तर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला होता, लिंबूलँडच्या नव्हे. आणि तिथे असलेल्या आपल्या देश बांधवांसमोर आपण कित्येक सभा गाजवल्या. तिथल्या अध्यक्षाला एकेरी नावाने संबोधन करून आपण वाहवा मिळवली. अरे ते सगळं माहिती आहे मला. त्याच्या आधीचा दौरा. त्याच्या आधी तर तुम्ही युरोप, आफ्रिका, रशिया, चायना, मिडल ईस्ट
आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर गेला होता. बरोबर. आणि आफ्रिकेला जाता जाता आम्ही वाटेत 4 दिवस लिंबूलँड देशात थांबलो होतो. तिथल्या महाराणी अहो किती गोड होत्या, किती प्रेमळ होत्या, किती महाराज संयम संयम. हो हो हो, किती मनमी होत्या त्या. आदरार्थी आदरार्थी त्यांनी स्वतः जातीने आमचे केवढ्या आदरातिथ्य केले. वा 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 वा. प्रेमळ होत्या म्हणजे काय होत्याच. अहो, नुसती वावा घालून मान काय डोलत आहे. त्यामुळे असा मोठा घोळ झालाय. आजच त्यांचे ईमेल आले आहे. आपण त्यांच्या देशाला भेट दिली, आता त्यांना आपल्या देशाला भेट द्यायची आहे. अरे वा. मग ही तर चांगली गोष्ट आहे महाराज. त्यामुळे तुमचे आणि लिंबू महाराणीचे संबंध आणखी घट्ट होतील. म्हणजे तुमची आणि त्यांच्या राष्ट्राचे संबंध आणखी दृढ होतील. हे सगळं ठीक आहे हो, परंतु खरी अडचण तर वेगळीच आहे. लिंबूलँडच्या महाराणीला आपल्या देशातल्या शेतकरी आणि त्यांचे जीवन याचा विशेष अभ्यास करायचा आहे. बोंबला त्याच्या आईला. बोंबला महाराज आपणच नाही का म्हणालात की राजभाषा आहे म्हणून वापरली आम्ही इथे दरबारात. राजभाषा म्हणजे राजाने वापरायची भाषा. किती वेळा सांगायचं. महाराज कोण आहे, आम्ही का तुम्ही. आपण महाराज. पण आता काय करायचं. लिंबू महाराणीसाठी शेतकरी कुठून शोधून आणायचे आपण. आता तुम्हाला समजलं ना की मी का विवंचनेत आहे ते. गेली 40-50 वर्ष आपण राज्यात औद्योगिक विकास घडवला. मोठमोठ्याने कारखाने, रस्ते, मॉल बांधले.